यशस्वी लोकांच्या मनात असं नक्की काय चालतं? चला तर मग आज आपण त्यांच्या मेंदूला हॅक करण्याच्या काही वैज्ञानिक पद्धती समजून घेऊया. अशा पद्धती ज्यामुळे कोणीही आपली क्षमता वाढवू शकतं. कधीतरी मनात विचार येतो ना, की काही लोक इतके यशस्वी कसे काय होतात? त्यांच्याकडे आपल्यापेक्षा वेगळी ब्रेन पॉवर असते का? खरं तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आश्चर्यचकित करू शकतं. चला शोधूया. तर खरी गंमत इथेच आहे. विज्ञान सांगतं की यशस्वी लोकांच्या मेंदूची रचना काही आपल्यापेक्षा वेगळी नसते. म्हणजे हार्डवेअर सगळ्यांचं अगदी सारखंच आहे. खरा फरक आहे तो सॉफ्टवेअरमध्ये. आपण आपल्या मेंदूचा वापर कसा करतो यावर सगळं काही अवलंबून आहे. हे असं समजा की आपल्या डोक्यात एक गाडी आहे. आता गाडी तर तीच आहे, पण ड्रायव्हरच्या सीटवर कोण बसलंय यावर ठरतं की गाडी कुठे जाणार, बरोबर? आपल्या मेंदूतही असाच एक संघर्ष सतत सुरू असतो. हा संघर्ष समजून घेण्यासाठी आपल्या मेंदूतल्या दोन प्रमुख खेळाडूंना भेटूया. एक आहे आपला तार्किक सीईओ आणि दुसरा आहे आपला भावनिक वॉचमॅन. आणि गंमत म्हणजे आपल्या प्रत्येक निर्णयावर नियंत्रण मिळवण्यासाठी या दोघांमध्ये जणू एक युद्धच सुरू असतं. तर हा आहे तो संघर्ष. एका बाजूला आहे आपला भावनिक वॉचमॅन म्हणजेच लिम्बिक सिस्टम, जो धोक्याच्या वेळी लगेच लढा किंवा पळा मोडमध्ये जातो. आणि धक्कादायक गोष्ट काय आहे माहिती आहे? जवळपास 80% लोकांच्या आयुष्यातले निर्णय हाच वॉचमॅन घेत असतो. आणि दुसऱ्या बाजूला आहे आपला शांत आणि विचारी सीईओ म्हणजेच फ्रंटल कॉर्टेक्स, जो भावनांवर नियंत्रण ठेवून योग्य निर्णय घेतो. निसर्गाने आपल्याला एक अविश्वसनीय भेट दिलीये बघा. उंदराच्या मेंदूत फक्त 60% फ्रंटल कॉर्टेक्स असतो, चिंपांझीमध्ये 12%, पण माणसांमध्ये तो तब्बल 40% असतो. याचा अर्थ काय? याचा अर्थ आपल्या सर्वांकडे आपल्या सीईओला शक्तिशाली बनवण्याची नैसर्गिक क्षमता आहे. प्रश्न फक्त हा आहे की आपण ती वापरतो का? मग ह्या सीईओला नियंत्रणात आणायचं कसं? ह्याची गुरुकिल्ली दिवसाच्या पहिल्या तासात दडलेली आहे. चला पाहूया कशी. जेव्हा आपण जागे होतो तेव्हा आपला मेंदू हळूहळू गिअर बदलतो. तो गाढ झोपेच्या डेल्टा अवस्थेतून स्वप्नाळू थीटा आणि शांत अल्फा अवस्थेतून जातो आणि मग कुठेतरी पूर्णपणे जागृत बीटा अवस्थेत येतो. हा एक नैसर्गिक आणि शांत प्रवास असायला हवा. पण आपण काय करतो? कर्कश अलार्मच्या आवाजाने दचकून जागे होतो. हे म्हणजे गाडी न्यूट्रल गिअरमधून थेट 5व्या गिअरमध्ये टाकण्यासारखं आहे. यामुळे आपला दिवस शांततेने नाही तर थेट तणावाने सुरू होतो, कारण आपण महत्त्वाच्या थीटा आणि अल्फा अवस्थांना चक्क वगळून टाकतो. जागे झाल्यानंतरचा हा जो पहिला तास आहे ना, तो म्हणजे गोल्डन आवर. या काळात आपला मेंदू एखाद्या स्पंजसारखं असतो, जो नवीन सूचना सहजपणे स्वीकारतो. आणि याच वेळेत आपल्या वॉचमॅनला शांत करून सीईओच्या हातात दिवसाचं नियंत्रण देण्याची संधी आपल्याला साधता येते. मग ह्या गोल्डन आवरचा फायदा कसा घ्यायचा? त्यासाठी खूप सोपी आणि प्रभावी चौकट आहे, जिला मूव्हर्स म्हणजेच MOVERS म्हणतात. ही पद्धत खूपच सोपी आहे. प्रत्येक गोष्टीसाठी फक्त 5-5 मिनिटं. M म्हणजे मेडिटेशन, मनाला शांत करण्यासाठी. O म्हणजे ऑक्सिजनेशन, दीर्घ श्वास घेऊन मेंदूला ऊर्जा देण्यासाठी. V म्हणजे व्हिज्युअलायझेशन, यशाची कल्पना करून मेंदूला तयार करण्यासाठी. E म्हणजे एक्सरसाइज, शरीराला जागं करण्यासाठी. R म्हणजे सकारात्मक वाचन आणि S म्हणजे स्क्रायबिंग, मनातील नकारात्मकता कागदावर उतरून टाकण्यासाठी. आता अनेकांना वाटेल की फक्त कल्पना करून काय होणार आहे, पण व्हिज्युअलायझेशनची ताकद प्रचंड आहे. एका अभ्यासात असं दिसून आलं की ज्यांनी फक्त पियानो वाजवण्याची कल्पना केली, त्यांच्या मेंदूतही प्रत्यक्ष वाजवणाऱ्यांइतकीच वाढ झाली. विचार करा, आपलं मन इतकं शक्तिशाली आहे. ही सकाळची सवय तर फक्त एक सुरुवात आहे. मेंदूला अशा प्रकारे घडवण्याची प्रक्रिया आयुष्यभर चालू शकते. आणि यामुळे केवळ आपल्या सवयीच नाही, तर आपलं संपूर्ण वास्तव बदलू शकतं. डॉक्टर श्वेता अडाटिया म्हणतात त्याप्रमाणे फक्त तुमचा मेंदूच नाही, तर तुमचे वास्तव पुन्हा घडवा. याचा अर्थ असा की आपण आपल्या परिस्थितीचे गुलाम नाही, तर आपल्या जीवनाचे शिल्पकार बनू शकतो. आणि हे शक्य आहे न्यूरोप्लास्टिसिटीमुळे. हा एक वैज्ञानिक सिद्धांत आहे. तो सांगतो की आपला मेंदू म्हणजे काही दगडात कोरलेली मूर्ती नाही. तो एका प्रवाही मातीसारखा आहे, ज्याला आपण कोणत्याही वयात नवीन आकार देऊ शकतो. मेंदूला चालना देण्यासाठी न्यूरोबिक्स नावाचे सोपे व्यायाम करता येतात.
म्हणजे काय तर दुसऱ्या हाताने दात घासणे किंवा ऑफिसला रोजच्या ऐवजी नवीन रस्त्याने जाणे. या लहान बदलांमुळे मेंदूला नेहमीच्या मार्गाऐवजी नवीन मार्ग तयार करावे लागतात, ज्यामुळे तो अधिक लवचिक आणि शक्तिशाली बनतो. पण हे सगळं करणं सोपं नाहीये. एका सर्वेक्षणानुसार तब्बल 95% लोक काम पुढे ढकलतात. याचं कारण आपला मेंदू आळशी नाहीये, तर तो ऊर्जा वाचवण्यासाठी बनलाय. त्यामुळे बदलासाठी आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. आणि इथेच या संपूर्ण माहितीचं सार आहे. यश हे जन्मजात नसतं. ते एक कौशल्य आहे, जे आपल्या सीईओचा म्हणजेच फ्रंटल कॉर्टेक्सचा वापर करून मेंदूच्या नैसर्गिक ऊर्जा वाचवण्याच्या आणि भावनिक प्रतिक्रिया देण्याच्या प्रवृत्तीवर मात करून मिळवावं लागतं. तर मग सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की जर मेंदूला घडवण्याची शक्ती आपल्याच हातात असेल, तर मग स्वतःसाठी कोणतं वास्तव निर्माण करायला हवं, याचा विचार नक्की करा.